नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. खरं तर कोरोनाचं संकट जगावर असताना या कोरोनाच्या संकटाला दूर करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे आपले जे योद्धा आहेत, या कोरोना योद्ध्यांना अनोखी मानवंदना देण्यासाठी आज सैन्याकडून फ्लायपास्टला सुरुवात झालेली आहे. देशामधल्या विविध भागांमधून पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवर्षाव केला जाणार आहे. तर कोरोना संकटाचा अतिशय हिमतीने सामना करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आज सैन्याच्या तीनही दलांकडून अनोखी मानवंदना दिली जाणार आहे. Ladies and gentlemen, in this long fight against corona, we require you for a long duration. May I please request you for your own safety. Please maintain social distance. Please maintain social distance. It's my request for your own safety, please. Thanks a lot. Thanks a lot. आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण थेट उदयकडे जाणार आहोत. देशभरातील कोविड योद्ध्यांचा सन्मान आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आज भारताच्या संरक्षण दलाकडून विशेष मानवंदना उदय दिली जाते. आपण ही दृश्य पाहतोय, प्रेक्षकांपर्यंत आज आपण ही दृश्य पाहतोय. कोविड योद्ध्यांच्या कार्याचा गौरव केला जातोय. आणि मरीन ड्राईव्हवरती बरोबर 10:20 सुखोई 30 चे 3 विमानं जी आहेत ते विक्ट्री फॉर्मेशनमध्ये येणार आहेत, फ्लायपास्ट करणार आहेत. जगभरातीलच देशातल्या सर्व कोविड योद्ध्यांना एक प्रकारे सॅल्यूट करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण समोर बघत असेल राजभवन आहे आणि या राजभवनच्या आकाशातूनच समोरून सुखोई 30 विमानं जी आहेत ते मरीन ड्राईव्हच्या दिशेला येणार आहेत. तिथून त्यानंतर बरोबर 5 मिनिटांनंतर पुन्हा नरिमन पॉईंट इथून ते पुन्हा राजभवन येथे इथपर्यंत संपूर्ण मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यालगत ही सुखोई 30 विमानं जी 3 आहेत ते फ्लायपास्ट करणार आहेत. आपल्यासोबत काही एअरफोर्सचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार जे इथं आलेले आहेत. सर, क्या नियोजन किया है आज के दिन में एयरफोर्स ने सैल्यूट करने के लिए? See, basically we've arranged this as a part of solidarity from the armed forces to the real COVID fighters, the doctors fraternity, the police fraternity, and all the other BMC people who are actually fighting out with the rest of the people being in. So it is in their solidarity that we are doing it as a national this thing. And the 3 aircraft are going to be flying over the Governor House, over us, and then again they'll fly from south to north till Haji Ali. So you'll get to see that, and it is a tribute to all those medical fraternity who is fighting this, like the armed forces. Yes. हम हमेशा देखते हैं कि जब कोई लड़ाई होती है तो हमेशा बॉर्डर पर हमारे जवान होते हैं, एयरफोर्स हो, नेवी हो, आर्मी हो, ये सब जवान फाइट करते हैं. लेकिन अब कोविड-19 वायरस के खिलाफ जो हमारे डॉक्टर्स हैं, नर्सेज हैं, वो फाइट करें, तो उनको एक ऊर्जा देने के लिए एयरफोर्स हो, नेवी हो, आर्मी हो, सब एक साथ एक दिल होकर उनको एक मतलब प्रेरणा दे रहे हैं. या बिल्कुल सही है. दिस एज द आर्म्ड फोर्सेस वी आर द गार्डियंस ऑफ द इंडियन स्काईज एंड द लैंड और द टेरिटरी, एंड वी एज आर्म्ड फोर्सेस वुड लाइक टू स्टैंड बाय ऑल दिस कोविड फाइटर्स एंड गिव देम जितनी हौसला अफजाई कर सके हम करेंगे इसमें. इट इज ओनली फॉर देम.
बहुत बहुत धन्यवाद सर। जिस तरह से भारत की जनता आपके लिए सैल्यूट करती है, वैसे ही हमारे जो डॉक्टर्स है, नर्सेस है, आरोग्य सेवक आहे, उनको भी सॅल्यूट आज करेंगे। तर आपण बघतोय की कोविड-19च्या विरोधामध्ये संपूर्ण जग लढत आहे, आपला देश देखील लढतो आहे आणि ह्या लढाईमध्ये जे जवान आहेत ते आपले डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आरोग्य सेवक आहेत, यांना एक प्रकारे सॅल्यूट करण्यासाठी भारतीय वायुदल, नेव्ही असेल, आर्मी असेल, असे सर्वच जण सज्ज झालेले आहेत। आज त्यांनाच एक ट्रिब्यूट असेल, एक सलामी देण्याचा प्रयत्न जो आहे तो ते करण्यात येणार आहे आणि सर्वसामान्य नागरिक देखील आपल्या सर्व कोविड योद्ध्यांना सॅल्यूट करतील म्हणाले। तर आपण पाहतोय उदय, खरं तर थोड्या वेळातच या फ्लायपासला सुरुवात होणार आहे। आजच्या या मानवंदनेसाठी उदय तिन्ही दलाच्या जवानांनी मोठी तयारी केलेली आहे, त्यामुळे एक फायटर, एक योद्धा आज दुसऱ्या योद्ध्यासाठी ही विशेष मानवंदना दिली जाणार आहे। आणि आपण जगभरामध्ये खरं तर या कोरोनाचा थैमान सुरू असताना आज आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक नागरिकासाठी झटणारे हे योद्धा आहेत। या योद्ध्यांना अवकाशातून पुष्पवृष्टी करून त्यांना ही मानवंदना दिली जाणार आहे। कशा पद्धतीनं याचं नियोजन करण्यात आलंय, खरं तर याची काल सराव सुद्धा केला गेलेला होता हवाई दलाकडनं आणि त्यानंतर आज हवाई दल आणि बाकी दोन्ही दलाकडनं सुद्धा आज सगळे जवान सज्ज झालेले आहेत या मानवंदनेसाठी। इसका सारा श्रेय हमारे डॉक्टर्स, नर्स हिरव्या रंगाचे काय आहे तर संपूर्ण भारत त्यांना ग्रीन झोन करायचा आहे, त्यामुळे हा हिरवा रंग जो आहे तो एक निर्देशांक आहे की संपूर्ण भारत आपल्याला ग्रीन झोनमध्ये परावर्तित करायचा आहे। कारण अनेक ठिकाणी अजूनही रेड झोन आहेत, काही ठिकाणी ऑरेंज झोन आहेत, हे सगळे हटून आता आपल्याला पूर्ण भारत हा ग्रीन झोन करायचा आहे। त्यासाठीच एक हिरव्या रंगाचे फ्लायर्स जे आहेत ते भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवरनं अरबी समुद्रामध्ये उडवण्यात आले। काल त्याची रंगीत तालीम देखील झालेली आहे। आज रात्री 7:30 वाजता पुन्हा एकदा भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवरनं अशा प्रकारे हिरव्या रंगाचे फ्लायर्स जे आहेत ते उडवण्यात येणार आहेत। आणि अशा प्रकारे भारतीय नौदल असेल, भारतीय भूदल असेल किंवा भारतीय वायुदल असेल, ते आपापल्या परीने सर्व कोविड योद्ध्यांना एक सलामी देत आहेत, त्यांना प्रेरणा देत आहेत की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। अगदी बरोबर आहे उदय। खरं तर विविध जिल्ह्यांमधनं, विविध राज्यांमधून आपल्याला ही मानवंदना दिसणार आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी हे कौतुकाचं सुद्धा हे दृश्य असणार आहे। कारण कुतूहल सुद्धा सगळ्यांना असणार आहे, कारण इतर कधीही न दिसणाऱ्या ठिकाणी सुद्धा आज या तिन्ही दलांमधनं ही मानवंदना पाहायला मिळेल। लढाऊ विमानं जी आहेत ती त्यांना दिसणार आहेत। अगदी बरोबर आहे। लढाऊ विमानं सर्वसामान्य नागरिकांच्या जवळपास येत नाही, कारण त्यांचा वेग असेल किंवा त्यांचा व्हायब्रेशन असेल या अतिशय मोठ्या लेवलवरती असतं, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची जी घरं असतील किंवा इमारती असतील त्याला तडे देखील जाऊ शकतात। ज्या वेळेला काही 15 वर्षांपूर्वी ज्या मुंबईच्या याच मरीन ड्राईव्हवरती मोठ्या प्रमाणात एअरफोर्सने एक फ्लायपास केलं होतं, एक कसरतींचं नियोजन केलं होतं, त्यावेळेला देखील त्याचा फटका जो आहे मरीन ड्राईव्हवरच्या काही जुन्या इमारतींना बसला होता। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक किंवा नागरी वसाहत असते तिथे अशा प्रकारे एअरफोर्सची विमानं जी आहेत, लढाऊ विमानं, ते कसरती करत नाही। मात्र आज मानवंदना द्यायची आहे, त्यामुळे अगदी नियोजनबद्धतेने कुठल्याही त्या फायटर जेट्सचा व्हायब्रेशनचा दुष्परिणाम होणार नाही अशा दृष्टिकोनातून अशा उंचीवरनं हे फ्लायपास जे आहे ते करण्यात येणार आहे। मुंबईचा मरीन ड्राईव्ह ही जवळपास जगातली सगळ्यात मोठी प्रेक्षक गॅलरी म्हणून ओळखली जाते, कारण जवळपास या प्रेक्षक गॅलरीची क्षमता 12.5 लाखाहून अधिक आहे। कारण ज्या वेळेला इथे एअरफोर्सने फ्लायपास केलं होतं त्यावेळेला इथे 12.5 लाखाहून अधिक मुंबईकरांनी गर्दी केली होती, ती अद्भुत अशी होती। आणि त्यानंतर हे फ्लायपास जे आहेत ते बंद करण्यात आले होते, ते पुन्हा करण्यात आले नव्हते, कारण या फ्लायपासचं जे व्हायब्रेशन आहे ते अगदी मोठ्या लेवलवरती होतं, त्यामुळे कुठेतरी त्यावरती मर्यादा आली होती। मात्र आज कोविड योद्ध्यांना सलामी देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी भारतीय वायुदल असेल, भारतीय नौदल असेल किंवा भारतीय भूदल असेल, हे सर्व एक होऊन त्या सर्व कोविड योद्ध्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या सोबत उभे आहेत। आता काही मिनिटांनीच, अवघ्या बरोबर 10:22 सुखोई 30 विमानं जी आहेत 30 ते सुखोई 30 विमानं जी आहेत ते आपण इथे म्हणाले एक बघू शकतो दृश्य समोर, तिथे सी हॅरियर विमानं जी आहेत समोर आपल्याला जे बघायला मिळत आहेत। भारतीय नौदलाची विमानं जी आहेत ती इथे आले, हेलिकॉप्टर्स समोरच आहेत, T-17 हेलिकॉप्टर्स आहेत समोर, 2 हेलिकॉप्टर्स इथे आलेले आहेत। एक प्रकारे संपूर्ण अवकाशामध्ये इथे त्यांचं
संचलन काही प्रमाणात किंवा पेट्रोलिंग म्हणू शकतो ते सुरू झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. सलामी देण्यासाठी थेट ही दृश्य तयारी जी आहे, पूर्वतयारी म्हणू शकतो, ही देखील आता सुरू झालेली आहे. खरं तर आजच्या मानवंदनेसाठी तिन्ही दलाच्या जवानांनी खूप मोठी तयारी कालपासून सुरू केलेली होती. मुंबईतल्या किनाऱ्यांवर नौदलाचे अधिकारी आणि जवानांनी यांचा सरावही केला होता. तर देशभरामधली जितके रुग्णालय आहेत, या सगळ्या रुग्णालयांमध्ये पुष्पवृष्टी करून तिन्ही दलांकडून हा पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे. काही वेळामध्येच या पुष्पवर्षावास सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी पोलीस मेमोरियलमध्ये श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आलेली आहे. देशामधल्या विविध भागांमध्ये देशातल्या राज्यांमधल्या विविध जिल्ह्यांमधनं सुद्धा ही पुष्पवृष्टी करण्यात येत होती. थेट आपण पुन्हा एकदा उदयकडे जाणार आहोत. उदय, तू आता मुंबईमधल्या नेमकं कोणत्या भागात उभा आहेस? सर आलो. म्हणाले मी मरीन ड्राईव्ह इथे आहे आणि आपल्या सोबत इथे एअरफोर्सचे अधिकारी सुद्धा, त्यांच्याकडनं जाणून घ्यायला की नेमकं कशा प्रकारे आता आपण मी 17 विमान आपले हेलिकॉप्टर्स बघितले, ते नेमकं कशासाठी इथे आले होते? हे बेसिकली flowers and petal showering over the COVID fighting hospitals, namely Kasturba, KEM Hospital and JJ Hospital. So it was those Me-17s who had done that and they have just gone back. हे फक्त पेटलिंग करतात जेणेकरून नंतर जे फ्लायपास होणार आहे किंवा जे आपले हेलिकॉप्टर्स येणार आहेत ज्या हॉस्पिटलवरती फ्लॉवर शॉरी म्हणजे पुष्पवृष्टी करण्यासाठी, त्यांना एक लोकेशन आयडेंटिफाय करावं या दृष्टिकोनातून. हो, म्हणजे एक बेसिकली तिथेच मेजर ऍक्टिव्हिटी ऑन फायटिंग ऑफ कोविड पेशंट इज टेकिंग प्लेस, तर त्यांच्यासाठी पेटल शावरिंग तिथे आम्ही करत होतो. हो आता थोड्याच वेळात पेटल शावरिंग. तर आपण पाहिलं, पेट्रोलिंग करणारी जी काही विमानं आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, ते आत्ता या मुंबई परिसरामध्ये कस्तुरबा हॉस्पिटल असेल, जे रुग्णालय असेल, जे कोरोना योद्ध्यांसाठी हे हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी तैनात करण्यात आलेलं, या हॉस्पिटलवर पुष्पवृष्टी करण्यासाठी हे पेट्रोलिंग, जे हेलिकॉप्टर पेट्रोलिंग करताना आपल्याला दिसलेले आहेत. काही वेळातच मिग जे आहेत ते येऊन पुष्पवृष्टी करतील. आपल्यासोबत आता कर्नल अभय पटवर्धन आहेत.